नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा चविष्ट आणि मसालेदार राजमा मसाला। आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात 2 चमचे तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर जिरे आणि चिमूटभर हिंग घालून छान फोडणी द्या। त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि 1 कप राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, यामुळे राजमा छान फुगतो आणि लवकर शिजतो। दुसऱ्या दिवशी 5 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून 1 मिनिट परता, यामुळे मसाल्याला खूप छान सुगंध येतो। त्यानंतर टोमॅटो प्युरी घाला आणि चांगली मिसळा। आता लाल तिखट, घरचा मसाला, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला घाला। मसाला तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा। मसाला छान शिजल्यावर त्यात आपल्याला शिजवलेला जो राजमा घाला आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्या। व्यवस्थित परतवायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले आपल्याला राजम्याला लागले पाहिजे। आणि राजमा शिजवताना जे उरलेलं पाणी आहे तेही आपल्याला वापरायचं आहे। ग्रेव्हीला एक छान चव येते, म्हणून तेच पाणी मी वापरलं आहे। आता चवीनुसार मीठ घालून 5 ते 7 मिनिटं उकळी येईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। शेवटी कसुरी मेथी हाताने चुरून घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। अशा प्रकारे आपला स्वादिष्ट, मसालेदार आणि पौष्टिक राजमा मसाला तयार आहे। गरमागरम भात, जीरा राईस किंवा पोळी बरोबर सर्व करा आणि त्याची अप्रतिम चव अनुभवायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि हा राजमा मसाला तुम्ही कशाबरोबर खाल्ला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।